बघता बघता महिना उलटून गेला. सुवर्णाच्या बालीला पाहून सुंदरा, वनिता आणि तुकारामचे भान हरपून जात होते. पण आता सुंदराला तिच्या सासरी पाठवायला हवे होते. गेले 2-3 महिने वसंत हाताने भाकरी बनवत होता. त्याला देखील सुंदरा व सुवर्णाची खूप आठवण येत होती. तुकारामने शिरपाजवळ निरोप पाठवला. वसंत सुट्टी दिवशी सुंदरा धारगावला निघण्याची तयारी करू लागली. गुरुवारी सकाळी सुंदरा आवरली. तुकाराम व वनिताला आपली नात जाणार या विचाराने दुःखाचे कळ येऊ लागले. लहानग्या सुंदराचा आजी आजोबांना खूप लळा लागला होता. वनिता वारंवार पदराने आपली डोळे पुसत होती. तुकाराम देखील सैराबैरा झाला होता. सुंदराची आवराआवर होताच तुकारामने रिक्षा बोलावली. सुंदरा व सुंदराचे कपडे, पान असे सामान रिक्षात भरले. वनिताने सुवर्णाला छातीशी कवटाळले. तिच्या दाट जावळाची मुठी घेतली. तिच्या डोळ्यातून पडणारे अश्रू सुवर्णाचे जावळ भिजवू लागले. मोठ्या मुश्किलीने तिने सुवर्णाला तुकारामकडे दिले. सुंदराला देखील आपल्या आईची अवस्था बघून गलबलून आले. वनिताच्या मिठीत शिरून तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मन काहीसं हलकं झाल्यावर सुंदरा रिक्षात बसली. बाहेर तुकाराम शांतपणे सुवर्णाला कुशीत घेऊन उभा राहिला. त्याचे डोळे भरून आले होते. सुंदरा रिक्षात बसता जड अंतकरणाने तुकारामने सुवर्णाला तिच्या मांडीवर ठेवले. सुंदराच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. रिक्षा सुरू झाली. कोणीतरी आपल्या काळजाचा तुकडा कापून नेत आहे अशी वनिता व तुकारामची अवस्था झाली होती. रिक्षा नाक्यावरून वळून नजरेआड होईपर्यंत दोघे डोळे पुसत रिक्षाकडे पाहत उभे होते. सुंदरा तासाभरात दारगावात आपल्या घरी पोहोचली. वसंतने आपल्या लेकीच्या स्वागतासाठी तयारी केली होती. त्याने खोपटाबाहेर फुलांच्या पाकळ्या अंतरल्या. उंबरठ्यावर कुंकू पाण्यात कालवून ठेवले होते. घरात रंगीबेरंगी लाईटच्या माळा लावल्या. सुंदरा खाली उतरून फुलांच्या पाकळ्यांवरून चालत सुवर्णाला घेऊन खोपटाच्या दारात आली. सुवर्णाचे चिमुकले पाय तिने कुंकूच्या पाण्यात बुडवून घरात तिची पावले उमटवली. धारगावातील वसंतच्या ओळखीच्या आयाबाईने सुवर्णा व सुंदरावरून भाकरीचा तुकडा ओळून टाकला. घराच्या एका कोपऱ्यात सुंदराला घेऊन शेजारच्या बायका दाटीवाटीने बसल्या. वसंतने रिक्षातून तोपर्यंत पानाने दोघांचे सामान उतरून घेतले. बायका एक एक करून सुवर्णाला मांडीवर घेऊन पाहू लागल्या. वसंत आपल्या लेकीचा चाललेला कौतुक सोहळा दाराच्या बाहेर थांबून हसतमुखाने पाहत होता. थोड्या वेळाने महिला उठून आपापल्या घरी निघून गेल्या. वसंत लगेच आतमध्ये आला आणि सुंदराच्या कडेला बसला. सुंदराने सुवर्णाला वसंतच्या मांडीवर दिले. बीटबीट्या डोळ्याने सुवर्ण वसंतकडे पाहत अंगठी चोखत होती. मध्येच पाय उडवत होती. वसंत डोळे भरून लेकीकडे पाहू लागला. काही वेळानंतर सुवर्णाला भूक लागली म्हणून ती रडू लागली. त्यामुळे नाईलाजाने वसंत सुवर्णाला सुंदराकडे दिले. सुंदरा सुवर्णाला पदराखाली घेऊन दूध पाजू लागली. तोपर्यंत वसंतने सकाळी केलेला मसाले भात ताटात भरून आणला. दूध पिऊन सुवर्णा गाढ झोपून गेली. तिला हळूवारपणे पायाने टाकून वसंत आणि सुंदरा मसाला भात खाऊ लागले. जेवणानंतर वसंतने प्रेमाने सुंदराला आपल्याजवळ ओढले. सुंदरा देखील त्याच्या मिठीत विसरली. लय तरस झाला ना धनी तुम्हाला? वसंतच्या गालावरून हात फिरवत सुंदरा म्हणाली. छा, माझ्या लेकीसाठी अजून 2-3 महिने सोड. 2 वरीस भाकरी करायची तयारी आहे माझी. सुंदराच्या दंडाला धरून तिच्या जवळ ओढत वसंत म्हणाला. दोघेही फार दिवसांनी एकमेकाच्या मिठीत विसावले. दुसऱ्या दिवसापासून वसंत नेहमीप्रमाणे कामावर जाऊ लागला. सुंदरा सुवर्णाला सांभाळत व्यस्त झाली. अतिशय आनंदाने दोघांचे दिवस सरू लागले. सुवर्णा देखील आता पोटावर पालती होऊन पुढे सरकू लागली. घरात खाली कुठे वस्तू ठेवायची सोय राहिली नाही. वसंत कामावर गेला की सुंदरा चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवायची. त्यानंतर मोहरीचे तेल थोडेसे गरम करून सुवर्णाची चांगली मालिश करायची व कडक पाण्याने तिला आंघोळ घालून तुपट्यात गच्च बांधून ठेवायची. हळूहळू सुवर्णा रागायला लागली. तोंडातून अडकणारे शब्द बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. वसंत कामावरून येताच रांगत रांगत त्याच्याकडे झेपावू लागली. तो कामाला जाताना आईच्या खांद्यावरून त्याच्याकडे झेप घेत रडत असे. वसंत व सुंदरा सुवर्णाच्या कौतुकात दिवस आनंद घालवू लागले. तुकाराम व वनिता आधेमध्ये येऊन आपल्या नातीची गाठभेट घेऊन जात होते. हसत खेळत सुवर्णाच्या सोबतीत दोघांचे दिवस आनंद जात होते. एक दिवस वसंत अचानक दुपारीच घरी आला. हातातील पेढ्यांचा पुडा फोडून त्याने आधी चिमटीत थोडा घेऊन सुवर्णाच्या तोंडात टाकला. नंतर आपल्या हाताने सुंदराला पेढा भरवला. हो, काय झालंय? लयच खुश दिसताय. वसंतने सुवर्णाला ओढून घेतले. तिच्या गालावर ओठ टेकून सुंदराला म्हणाला. सुंदरा, आता मोठं काम लागले बघ. हाजेरी पण 200 रुपयाने वाढले. 2 दिवसात काम सुरू होतंय. आता 4 वरीस पोटापाण्याची काळजी मिटली. सुवर्णाचे लाड करत वसंत म्हणाला. ही बातमी ऐकून सुंदरा अतिशय खुश झाली. आतापर्यंत बाळंतपण, बारसे आणि सुवर्णाच्या खर्चामुळे नाही म्हटलं तरी घरात ओढाओढ सुरूच होती. आता उद्या सुट्टीच काढा. तुमच्या आवडीचं जेवण बनवते. रात्री मस्त सुवर्णाला कुशीत घेऊन वसंत गाढ झोपी गेला. सकाळी वसंत जरा उशिराच उठला. पण सुवर्णा गाढ झोपेतच होती. तिच्या निरागस मऊ चेहऱ्याकडे पाहून वसंतच्या मुखावर हास्य उमटले. सुंदरा आंघोळ करून चहा बनवत होती. वसंतला जाग येताच त्यालाही चहा दिला. फार दिवसांनी वसंत अंथरुणावर बसून चहा पित होता. सुंदराने तांदळाच्या डब्यातील पैसे काढून वसंतला दिले. आधी चांगलं मटण घेऊन या, मग निश्चितीनं आंघोळ करा आणि प्यायचं असेल तर घरीच बसा. मी त्यावर भात भाकरी करून घेते. वसंत चहा पिऊन मटणाच्या दुकानात गेला. 1 किलोभर मटण घेऊन तो दारूच्या गुत्त्यावर गेला. मोसंबीचा मोठा खांबा पेपरमध्ये गुंडाळून घेतला आणि घरी परतला. सगळं सामान सुंदराकडे देऊन तो डबा घेऊन सार्वजनिक संडासाकडे गेला.
तिथून आल्यानंतर त्याने स्वच्छ आंघोळ केली. सुंदराने तोपर्यंत मटण शिजायला घातले. झोपलेल्या सुवर्णाला अलगद मांडीवर घेऊन वसंतने ग्लास भरला. सुंदराने अळणी मटणाचे ताट त्याच्यापुढे सारले. आजचा दिवस आराम करून वसंताला उद्यापासून पुन्हा कामावर जायचं होतं.